साहेबांच्या आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना आता काही लोक म्हणत होते की आम्ही निवडणूक आयोग गेला, सुप्रीम कोर्ट झालं, आता जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची। तर येत्या विधानसभेमध्ये आपले 60 आमदार निवडून आले, 57 प्लस अधिक 3। आता खरी शिवसेना कुणाची? मग लाडकी बहीण असेल आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं 2.5 वर्षापूर्वी आणि 2.5 वर्षात या राज्यामध्ये एकीकडे विकास झाला आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना झाल्या। मग लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, सगळेच लाडके युवक, लाडके ज्येष्ठ, आता काय सगळे लाडकेच आहेत। आणि या सर्व लाडक्या लोकांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो की विरोधकांना चारी मुंड्या चित करायचं, विरोधकांना चारी मुंड्या चित आपण सगळ्यांनी मिळून केलं आणि या राज्यामध्ये एक वेगळी लाट निर्माण झाली। मी त्यावेळेस पहिल्या भाषणात विधानसभेच्या म्हणालो होतो, मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून 200+ आम्ही आणू, नाहीतर गावाला जाऊन शेती करायला, तर 232 आणलेले आहेत। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। खरं म्हणजे जो काही विश्वास 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं अतिशय अद्भुत असं, म्हणजे त्याला लँडस्लाइड मॅन्डेट म्हणतो आपण, अशा प्रकारचा विजय यश या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिलं। आणि खरं म्हणजे जे लोक 2.5 वर्ष फक्त आरोप शिव्याशाप, दुसरं काहीच नव्हतं, 2-3 शब्द होते, फक्त 3रा शब्द नव्हता, परंतु या एकनाथ शिंदेने त्यांना आरोपाने उत्तर दिलं नाही। मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार थंपिंग मेजॉरिटीने पुन्हा स्थापन झालं। अनेक लोकांना स्वप्न पडली होती, त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं, हॉटेल बुक केली होती, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीला विजय मिळवून दिला। खरं म्हणजे मी त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो, तुमच्या योजनेमध्ये जे खोडा घालतायत त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवा आणि या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा आणि निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांची जागा दाखवली आणि त्यांना घरी बसणाऱ्यांना घरी बसवून टाकलं, फेसबुक लाईव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिलं। आता आणखी काय काय करायला पाठवतील मला माहित नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही पदापेक्षा मला या महाराष्ट्रामध्ये 2,39,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणून ती माझ्यासाठी महत्वाची आहे। आणि मी लोकांना जेव्हा म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, आता मी डीसीएम आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन। आणि म्हणून शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आपली। बाळासाहेब दिघे साहेब सांगायचे, सर्वसामान्य माणसाची जी नाळ आहे ती अधिक घट्ट झाली पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि ते चांगले दिवस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय। खऱ्या अर्थाने बाळासाहेब नेहमी सांगा, आपल्या किती योजना शासन आपल्या दारी, लाडकी बहीण, अनेक प्रकल्प या राज्यामध्ये 2-2.5 वर्षात एवढं काम आपण केलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे प्रकल्प आणि एवढ्या लोकाभिमुख योजना झाल्या नव्हत्या। आणि म्हणून सर्वांना विश्वास होता की महायुती पुन्हा पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा आलंय। या ठिकाणी जे लोक आज आपल्या शिवसेना पक्षात आले त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो
की आपल्या भागातलं विकास